कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेत। त्यांच्या मागण्या पूर्ण करणं काहींना शक्य वाटतंय तर काहींना अशक्य वाटतंय। घटनातज्ञांना नेमकं काय वाटतंय, सरकारसमोर काय काय पर्याय आहेत, यावर ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी काय म्हटलंय पाहूयात। मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारच्या हातात काय आहे का? हो आहे ना, आणि ह्या राज्य सरकारला ते शक्यही आहे। दिल्लीला त्यांचंच सरकार बसलेलं आहे। दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटचा भाग आणायला हवा, घटनात्मक दुरुस्ती करून या पद्धतीला प्राधान्य देण्याकरता जे काही कायद्यात बदल करावा लागेल तो घटनेत करावा लागणार आहे। हे करण्याकरता या सरकारने केंद्र सरकारला कन्व्हिन्स करावं की हे करा, म्हणजे मर्यादा वाढवली पाहिजे। मर्यादा वाढवणं त्याच्यातला एक भाग आहे। यांचं जे मोजमाप आहे की हे खरोखर अविकसित आहेत की नाही हे ठरवण्याची मोजमाप काय असायला हवी याचा विचार करावा लागेल। पुन्हा हे ठरवतं कोण? आजच्या घटकेला कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट नंतर सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवते। स्टेट गव्हर्नमेंटलाही तेच ठरवण्याचे अधिकार देण्याकरता जी अमेंडमेंट आली आहे तिला चालना देणारी क्रिया नाही झालेली आहे। त्याच्यामुळे अनेक गोष्टी कायद्यात करण्यासारख्या आहेत ज्या आजतागायत झाल्या नाहीत। त्या कायद्यात केल्यानंतर प्रश्न सुटेल का? सकृत दर्शनी सुटेल, पण माझ्यासारखा तुमच्यासारखा कुठलाही माणूस कोर्टात केस दाखल करून हे का केलं आणि हे माझ्या हक्कांवर आघात करणार आहे म्हणणारी केस करू शकतो। त्याच्यातून ते पुन्हा वाचून बाहेर यावं लागेल। पण हे काही न करता नुसतंच बघ्याची भूमिका घेतली तर प्रश्न सुटणार नाही आहेत। खरंच जर सोल्युशन हवं असेल तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करावी लागते। त्याच्याकरता एक हा फार मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे की इथे बसलेलं सरकारच तिथे बसलेलं आहे। त्याच्यामुळे मला हा शब्द वापरायला आवडत नाही, पण डबल इंजिन असल्यामुळे वापर करून घ्या ना। 2 इंजिन्सचा बदल आणायचा असेल तर दिल्लीला म्हणा की नाही आमचे लोक ऐकत नाही तिथे, प्लीज हे पार्लमेंटमध्ये अमेंडमेंट आणा। मग पार्लमेंटमधून पास करून घ्यावं लागेल, अपर हाऊसमधून पास करून घ्यावं लागेल, 2/3 राज्यात फिरवून पास करून घ्यावं लागेल, आणि मग त्याच्यानंतर तर कायदा बनतो। मग तो कायदा बनल्यानंतर इम्प्लिमेंट करावं लागेल। थोडक्यात जरंगे पाटलांच्या नातवांनी जरी फळं पाहिलीत तरी छपराला हात टेकले म्हणावं लागेल आपल्याला। यासोबतच या बुलेटिनमध्ये